सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विडी उद्योग स्थलांतराबाबत उद्भवलेले अडीअडचणीबाबत चर्चास्थळ बैठक. विडी उद्योग जिल्ह्याबाहेर स्थलांतर होणार नाहीत किंवा बंद होणार नाहीत. जिल्हा प्रशासनाच्या आव्हानास विडी उद्योग मालकांच्या सकारात्मक प्रतिपादन. सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात विडी कामगारांना शासन परिपत्रकान्वये किमान वेतन देणे बाबत महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस जिल्हाधिकारी एस कार्तियन, अपर कामगार आयुक्त पुणे विभाग अभय गीते, सहाय्यक कामगार आयुक्त मंगेश झोले, सरकारी कामगार अधिकारी जयदीप मगर तसेच विविध विडी कारखानदार मालक उपस्थित होते. किमान वेतन अंमलबजावणीच्या संदर्भात जिल्हाधिकारी नमूद केले की किमान वेतन अंमलबजावणी करताना उद्भवणाऱ्या समस्याबाबत उद्योजकांनी आपले म्हणणे लेखी निवेदनाद्वारे सादर करावे. तसेच कामगार संघटनांकडून त्यांच्या मागण्या किंवा निवेदने घेतली जातील. दोन्ही पक्षांची बाजू शासन दरबारी योग्यरित्या मांडण्यात येईल असे सांगण्यात आले. दरम्यान अपर कामगार आयुक्त पुणे विभाग अभय गीते यांनी प्रकरण योग्य मार्गाने व सकारात्मक दृष्टीने सोडवण्यासाठी उद्योजकांना मार्गदर्शन केले. तसेच यावेळी विडी कारखानदारांच्या अडीअडचणी ऐकून घेण्यात आले. तसेच किमान वेतनाबाबत वेळोवेळी प्राप्त शासन निर्देशान्वये प्रभावी अंमलबजावणी करण्यास प्रशासन कटिबद्ध असल्याचे सोलापूर जिल्हा सहाय्यक कामगार आयुक्त मंगेश झोले यांनी प्रतिपादन केले. आजच्या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर सोलापूर येथील कोणताही विडी उद्योग स्थलांतरित होणार नाही किंवा बंद होणार नाही याबाबत मालक वर्ग सकारात्मक दृष्टीने विचार करत आहे असे बैठकीस उपस्थित विडी उद्योजक मालक यांच्याकडून सांगण्यात आले. कामगारांनी याबाबत इतर कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नये असेही त्यांनी प्रतिपादन केले आहे.